मुख्यमंत्र्यांच्या एका वक्तव्यामुळे पुण्यामध्ये खळबळ माजली आहे। पुण्यामध्ये उद्योजकांवर दादागिरी सुरू असून विकासात अडथळा येत असल्याचं फडणवीस म्हणाले। त्यामुळे ही दादागिरी करणारा नेमका कोण असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय। तर फडणवीसांनी अजित पवारांनाच म्हटल्याचं अंबादास दानवेंचं म्हणणं आहे। पाहूयात। आज पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलनेक जर काही असेल तर दुर्दैवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे। पुण्यात गुंतवणूकदारांवर दादागिरी सुरू असून यामुळे पुण्याच्या विकासात अडथळा येत असल्याचं मुख्यमंत्री उघडपणे म्हणाले। पुणे महानगर प्रदेश ग्रोथ हबचा कार्यक्रम झाला। यावेळेला मुख्यमंत्र्यांनी पुण्यातल्या उद्योजकांना कसा त्रास दिला जातोय त्याचा पाढाच वाचला। आमचीच माणसं घ्या, आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही सांगतो त्याच दरानं खरेदी करा, यासाठी गुंतवणूकदारांवर दबाव टाकून दादागिरी सुरू असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। तर फडणवीसांचा रोख पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांकडेच असल्याचं अंबादास दानवे यांचं म्हणणं आहे। आज आपण पाहतो मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रामध्ये व्यापारामध्ये एक दबाव आपल्याला पाहायला मिळतो। आमचीच माणसं घ्या, आमच्याचकडनं खरेदी करा, आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही म्हणतो त्याच रेटनी करा। ही मानसिकता जर आपण संपवली नाही तर पुण्याचा विकास पुढे होऊ शकणार नाही। आज पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलनेक जर काही असेल तर दुर्दैवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे की जी इन्व्हेस्टरला त्या ठिकाणी हा निर्णय करू देत नाही की त्याला काय परवडणार आहे। हे पण स्पष्टपणे अजितदादांना बोललेले ते, बाकी काय बोललेले। कारण मी ऐकलं त्यांचं वक्तव्य, ते काही लोक भले दादागिरी करत नसेल पण दादागिरी सारखं त्यांचं वक्तव्य असं ते बोलले। याचाच अर्थ चंद्रकांत दादा तर साधे सरळ व्यक्ती आहे, दुसरे दादा अजितदादाच उरतात, म्हणजे याचाच अर्थ अजितदादांना ते बोललेले। आता मुख्यमंत्रीच पुण्यात उद्योजकांवर दादागिरी सुरू असल्याचं म्हणत असतील तर मग हा दादागिरी करणारा कोण आणि कोण उद्योजकांवर दबाव टाकतंय असा सवाल सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी केलाय। मला विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायचंय, मग तुम्ही काय ऍक्शन घेतली त्याच्यावर? जर तुम्हाला माहिती आहे इथे दादागिरी होतीये, तुम्हाला माहिती आहे इन्व्हेस्टमेंट्स येत नाहीयेत, मग त्याला जबाबदार कोण? कोण या कॉन्ट्रॅक्टर्सच्या मागे उभं आहे? कुणाच्या दादागिरीमुळे इन्व्हेस्टमेंट्स पुणे शहरात येत नाहीयेत आणि याला जबाबदार कोण आहे याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावं लागेल। कालच एका कुठल्या तरी व्यासपीठावर जिथं देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि अजित दादा होते, कुणीतरी दादांना अप्रत्यक्षपणे दादागिरी करतात असं कुठेतरी सांगितलं। मग हे जे पुण्यामध्ये MIDC मध्ये चालली आहे दादागिरीच चालू आहे, तर मग ती दादांची दादागिरी आहे, दादांच्या पक्षाची दादागिरी आहे, भाजपची दादागिरी आहे का मग एकनाथ शिंदे साहेबांच्या नेत्यांची दादागिरी आहे? हे कुठेतरी आता स्पष्ट झालं पाहिजे। तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जर एक्सेप्ट करत असताल, मान्य करत असताल MIDC मध्ये दादागिरी केली जाते, तर देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही चॅलेंज करतो एक नागरिक म्हणून, कोण दादागिरी करते यांचं नाव लवकरात लवकर त्या ठिकाणी तुम्ही जाहीर केलं पाहिजे। सर्व पक्षीय नेत्यांना एकमत करावं लागेल, कारण खूप मोठ्या प्रमाणात राजकीय दादागिरी ही पुण्याच्या उद्योगांमध्ये पाहायला मिळते आहे। विविध पक्षाला हे लोक त्या ठिकाणी त्या पक्षाचं नाव घेऊन त्या ठिकाणी दादागिरी करतात। मी तर मोडून काढणारच आहे आणि त्यात जो मदत करेल त्याचं स्वागत आहे। पुणे जिल्ह्यामध्ये दौंडपासून चाकण, शिरूर, रांजणगाव आणि तळेगाव पर्यंत MIDC आणि उद्योग आहेत। पण आता उद्योगात दादागिरीमुळे विकासात अडथळा आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। तर त्रास देणाऱ्यांना मकोका लावा असं पालकमंत्री अजित पवार म्हणतात। त्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात कुठेही दादागिरी त्या ठिकाणी आम्ही खपून घेत नाही। पुण्यातल्या दोन्ही CP, पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणचे SP यांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत। कुठल्याही पक्षाशी संबंधित असणारे इंडस्ट्रीवाल्यांना जर त्रास देत असतील, काही तिथं अडचणी निर्माण करत असतील तर त्यांच्यावर केसेस दाखल करा, कारवाई करा। 3-4 वेळेला केसेस दाखल करून पण त्यांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर मकोका लावा, इथपर्यंतच्या स्पष्ट सूचना तिथं असतात। दादागिरी कोणाची असा विरोधकांनी सवाल केल्यानंतर सर्वपक्षीय असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला। पण त्याच वेळेला ही दादागिरी आपण मोडून काढणार असा इशाराही फडणवीसांनी दिलाय। त्यामुळे उद्योगात अडथळा आणणारे कोणते दादा आहेत हेही समोर आणलं पाहिजे। पुण्याहून अजिंक्य धायगुडेसह अक्षय मणकणी, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.